ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 3x3 मॅट्रायसेस. रो अँड कॉलम लिहिलं का? काय लिहिलं मुलांना? रो अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 3x3 मॅट्रायसेस. आता मुलांना बघा काय प्रोसेस करायची रे आपल्याला. सगळ्यात आधी मला सांगा ऍड्रेस काय असतो रे आपल्या याचा? A11 राईट, 12 फर्स्ट रो थर्ड कॉलम, बरोबर आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम. पुढे सांगा मुलांना सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. इथे थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. क्लिअर आहे इथपर्यंत? राईट. आता आपल्याला इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करायचंय मीन्स या ठिकाणी काय प्रोसेस करायची असते बघा मुलांना. हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे याला मुलांना आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं. ए इनवर्स काढत असताना म्हणजे इथं 1 आला पाहिजे, 0 0 0 1 या टाइप मध्ये, अशा टाइप मध्ये याला कन्वर्ट करावं लागतं. ठीक आहे. जर आपल्याला मुलांना ए इनवर्स फाइंड आउट करायचं असेल बाय युजिंग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तर आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सला कशामध्ये कन्वर्ट करायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. हा जो मॅट्रिक्स असतो काय असतो? हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो मुलांना. राईट. क्लिअर आहे मुलांना? याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. त्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे. आता खाली लिहा मुलांना या ठिकाणी ए इनवर्स बाय इलेमेट्री रो ट्रान्सफॉर्मेशन. ए इनवर्स बाय इलेमेट्री रो ट्रान्सफॉर्मेशन. आता ए इनवर्स काढायची प्रोसेस काय आहे ते सगळं सांगतो मुलांना. सगळ्यात आधी आपल्याला काय प्रोसेस करायची या ठिकाणी? सगळ्यात आधी आपल्याला डिटरमिनंट्स ऑफ ए काढायचं. पहिली स्टेप काय करायची? डिटरमिनंट्स ऑफ ए काढायचं. याची व्हॅल्यू कशी आली पाहिजे? नॉन झिरो आली पाहिजे. राईट. इथं लिहायचं ए इज नॉन सिंगुलर A is non-singular matrix non-singular matrix, then A inverse exists लिहायचं. A inverse exist. पहिला आपण डिटरमिनंट्स फाइंड आउट करायचा. जर मुलांना डिटरमिनंट्स नॉन झिरो आला तर काय म्हणायचं? A is non-singular matrix then A inverse exists. बट मुलांना जर आपल्याला डिटरमिनंट्स ऑफ A ची व्हॅल्यू काय भेटली? 0 भेटली. मग काय लिहायचं या ठिकाणी? इथं लिहायचं मुलांना A is a singular matrix therefore A inverse does not exist. आणि क्वेश्चन आपला इथं संपून जातो. पुढे सॉल्व्ह करायचं नाही. जर डिटरमिनंटची व्हॅल्यू मुलांना काय असेल? 0 असेल तर पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे का आपण? नाही. आता हे पहिली टेस्ट झाली आपली. डिटरमिनंट्स काढला, 0 येतो का नॉन झिरो येतो ते आपल्याला क्लिअर झालं. क्लिअर इथपर्यंत? आता पुढे काय करायचं मुलांना या ठिकाणी? पुढच्या केसमध्ये आपल्याला घ्यायचं आता रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं ना. त्याचा फॉर्म्युला असतो ए इंटू ए इनवर्स इक्वल टू असतो मुलांना आय. ए इंटू ए इनवर्स इक्वल टू काय घ्यायचं? आय घ्यायची असते व्हॅल्यू. रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. ही आपला बेसिक फॉर्म्युला आहे मुलांना रो ट्रान्सफॉर्मेशन काढण्यासाठी. ठीक आहे. कॉलमचा वेगळा असतो, हे आपण रोचं डिस्कस करतोय. राईट. ही दुसरी मेथड, दुसरा स्टेप झाली तुमची ए इंटू ए इनवर्स प्रमाणे त्याला लिहायचं. आता काय करायचं? कन्वर्ट्स ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. कन्वर्ट ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. जसं इथं वर सांगितलं ना मी, या ए वाल्या मॅट्रिक्सला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला? आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय अप्लाइंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय अप्लाइंग रो ट्रान्सफॉर्मेशन.
बाय अप्लाइंग रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून काय करायचं आपल्याला, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं मुलांना. आता प्रोसेस कशी असते ते थोडं समजून सांगतो मी. तर मुलांना या ठिकाणी काय करायचं, तर थर्ड स्टेप मध्ये जे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचंय त्याला पण काही रूल्स आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला ते रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं असतं. तर आपलं टार्गेट राहील, पहिला जो इलिमेंट आहे, पहिली स्टेप बघा, फर्स्ट स्टेप असेल फर्स्ट इलिमेंट 1 झाला पाहिजे. फर्स्ट इलिमेंट काय बनला पाहिजे, 1. दुसरी स्टेप काय असेल त्याच्यामधली, सेकंड इलिमेंट 0 बनवायचा. थर्ड स्टेप काय असणार आहे, थर्ड इलिमेंट 0 बनवायचा. आणि जे प्रोसेस मी सांगतोय त्याच प्रोसेस प्रमाणे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, तरच आन्सर येणार. त्याच्यानंतर फोर्थ स्टेप आहे, इथलचा 1 झाला पाहिजे. त्याच्यानंतर मुलांना फिफ्थ स्टेप आहे, इथला 0 करायचा. सिक्स स्टेप आहे, याला पण 0 करायचं. सेवन्थ स्टेप आहे, इथला 1 करायचा असतो. सेवन्थ स्टेप कंप्लीट झाल्यावर तुम्ही 8 आणि 9 स्टेपचा विचार करायचा. 8 ला 0 झालं पाहिजे आणि 9 ला पण 0 झालं पाहिजे. ठीक आहे. तर हे तुमचं प्रोसेस झाली तुमची कशाची, रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायची. हे कशासाठी मुलांना, 3x3 साठी. राईट. आता 2x2 चं असेल, 2x2 चं कसं करणार, 2x2 साठी पहिली स्टेप असेल हा 1 बनवायचा. सेकंड स्टेप असेल हा 0 बनला पाहिजे. थर्ड स्टेप असेल तुमची हा पुन्हा 1 बनवायचा आहे. आणि फोर्थ स्टेप असेल हे 0 बनवायचं. हेच आपल्याला टार्गेट करायचं मुलांना या ठिकाणी, की कुणाला पहिलं रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आणि दिलेल्या स्टेपच फॉलो करायच्यात आपल्याला. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काय केलं तर भले 10 आउट ऑफ एखाद्या क्वेश्चनचा आन्सर भेटेल, पण सगळ्यांचं भेटणार नाही त्या ठिकाणी. क्लिअर इथपर्यंत. झालं. चला आता पुढे जाऊ आपण. तर हे समजलं ना काय प्रोसेस करायची आपल्याला. याच प्रोसेसनं आपण जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर भेटणार आहे. एक क्वेश्चन पण आपण घेणार आहेत मुलांनो. चला आता दुसरं घ्या, आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घ्या. हे काय घेतलं रे आपण, रो ट्रान्सफॉर्मेशन घेतलं. ए इनवर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. क्लिअर इथपर्यंत. खाल्ले आता दुसऱ्याला, ए इनवर्स बाय इलेमेंट्री रो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ए इनवर्स बाय, सेकंड घ्यायचं आता, ए इनवर्स बाय इलेमेंट्री कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इलेमेंट्री कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ए इनवर्स बाय इलेमेंट्री कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. क्लिअर आहे मुलांना या ठिकाणी. तर आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी यूज करायचे. ए इनवर्स बाय इलेमेंट्री कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता याच्यासाठी पहिली जी स्टेप होती ना आपली, कुठली होती मुलांना, फर्स्ट स्टेप काय होतं सांगा. फर्स्ट स्टेप होती डिटर्मिनंट्स ऑफ ए काढायचं, बरोबर आहे. नॉन झिरो असेल तर काय होतं, ए इनवर्स एक्झिस्ट होता आपला, बरोबर आहे. ते लिहायचं, ए डिटर्मिनंट्स ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, देन ए इज नॉन सिंगुलर, देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. किंवा दुसरी केस काय असेल, डिटर्मिनंट्स ऑफ ए इक्वल टू 0 असेल तर ए इनवर्स काय असतो आपला, डज नॉट एक्झिस्ट, कारण तो सिंगुलर बनतो. तर ही पहिली स्टेप तर दोन्हीकडे सेमच आहे, हे आपल्याला चेक करायचंय मुलांना. सेकंड स्टेप काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला बघा रे आता. या ठिकाणी मगाचा फॉर्म्युला काय होता रे सांगा, ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. आता या केसमध्ये काय करायचं, ए इनवर्स इंटू ए इक्वल टू आय घ्यायचं. ए इनवर्स इंटू ए इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला, आय घ्यायची असते व्हॅल्यू. आणि सेम ए ला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, थर्ड स्टेप मध्ये कन्वर्ट ए इंटू आयडेंटिटी.
आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. By column transformation. Convert A into identity matrix by column transformation. Column transformation यूज करून काय करायचं त्याला कन्वर्ट करायचं. बघा आता प्रोसेस कशी मुलांना बघा. आता इथं ह्या स्टेप फॉलो करायच्यात आपल्याला. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर अप्लाय करायचं असेल तर पहिली स्टेप सांगा रे काय आला पाहिजे 1. आता बघा इकडे असं बरं का. सेकंड स्टेप हा 0 झाला पाहिजे. मग कसं होतं व्हर्टिकल होतं ना. आता हॉरिझॉन्टल करायचं. थर्ड स्टेप काय असलं पाहिजे इथला एलिमेंट 0 झाला पाहिजे. फोर्थ स्टेप मुलांनो इथला 1 बनवायचा आहे. फिफ्थ स्टेप इथला 0 बनला पाहिजे आणि सिक्स स्टेप इथला पुन्हा 0 बनला पाहिजे. सेवन्थ स्टेप इथला 1 झाला पाहिजे. एट स्टेप इथला 0 आणि 9 स्टेप इथला 0 बनला पाहिजे. अशा टाइप मध्ये आपल्याला हे रूल अप्लाय करायचे. याला इकडून स्टार्ट करायचं मुलांनो या टाइप मध्ये 1 0 0 पुन्हा 1 0 0. जर हे जर अप्लाय केलं तरच काय होणार आहे आपल्याला त्या ठिकाणी मुलांनो एक्सपेक्टेड सोल्युशन भेटून जाईल. नाही तर आउटपुट भेटणारच नाही तुम्हाला. ठीक आहे. खूप स्ट्रगल करावं लागेल. 1-2 पेजेसचं सोल्युशन बनेल तरी तुम्हाला आउटपुट भेटणार नाही. बट ही जर प्रोसेस फॉलो केली तर आपल्याला 100% त्या ठिकाणी सोल्युशन भेटून जाईल मुलांनो. एक क्वेश्चन घ्या. आता टेक्स्ट बुक आणलंय का रे कोणी? घे तिकडे टेक्स्ट बुक घे बरं. ते राईट ऑन मुलांनो. Find the inverse of the following matrices. Find the inverse of the following matrices. Question 1 घ्या. 2/2 चा आधी घेऊ मुलांनो. Find the inverse of the following matrices. A वाला मॅट्रिक्स दिला आपल्याला या ठिकाणी 1 2 2 आणि -1. एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन घेतोय मुलांनो. ऑलरेडी आपले 5 क्वेश्चन झालते. 6 क्वेश्चन बाकी होता. तो या ठिकाणी घेतलेला आहे मुलांनो. 6 मधला फर्स्ट घेतलेला आहे. चल लक्षदार आहे मुलांनो. याचं काय फाइंड आउट करायचं आपल्याला इनवर्स. याला रो ट्रान्सफॉर्मेशन घेऊत मुलांनो या ठिकाणी. आता इथं थोडं क्वेश्चन अजून इथं बघा असल्या तुम्ही लिहिलं असेल तर डबल लिहा. फाइंड ए इनवर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. चला मुलांना सांगा आता रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचंय. तर सगळ्यात आधी काय करणार आपण डिटरमिनंट्स ऑफ ए काढायचं. काय काढायचं आपल्याला डिटरमिनंट्स ऑफ ए फाइंड आउट करायचं. क्लिअर इथपर्यंत डिटरमिनंट्स ऑफ ए काढायचं आहे. सांगा बरं डिटरमिनंट्स ऑफ ए कसं काढला जातो. 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये याला आपल्याला लिहायचं असतं मुलांना. 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये याला लिहायचं आहे. क्लिअर इथपर्यंत याला 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये आपण त्या ठिकाणी लिहायचंय मुलांना. सांगा बरं याचं डिटरमिनंट्स किती येतो मुलांना. 1 इंटू काय बनणार -1 आहे का. सगळं आपण खूप वेळेस सॉल्व्ह केलंय मुलांना. करेक्ट आहे. सोपं आहे ना. सांगा बरं किती आली व्हॅल्यू -1 -4 आली व्हॅल्यू. फायनली किती येतं रे मुलांना -5 येतो. किती येतो हा -5. -5 0 आहे का रे. सुरुवातीला 2 स्टेटमेंट सांगितलं होतं 0 आहे का नाही चेक करायचं. हा 0 आहे का नॉन 0 आहे. मग इथं असं लिहू शकतो ना मी डिटरमिनंट्स ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. काय प्रॉब्लेम आहे का. मग ए सिंगुलर झाला का नॉन सिंगुलर. ए इज नॉन सिंगुलर. मग हा जर नॉन सिंगुलर असेल तर ए इनवर्स एक्झिस्ट असतो का रे. ए इनवर्स काय करायचं एक्झिस्ट लिहायचं मुलांना. ए इनवर्स एक्झिस्ट आले व्हॅल्यू. राईट. अशा टाइप मध्ये याला सिम्प्लिफाय केलं आपण. आता ए इनवर्स एक्झिस्ट असेल रो यूज करतोय करायचंय का कॉलम रो. मग रो मध्ये काय फॉर्म्युला घेतला होता ए इंटू ए इनवर्स इक्वल टू काय लिहायचं आय लिहायची व्हॅल्यू. आय म्हणजे काय असतो मुलांना आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. बरोबर आहे. तर ए ची व्हॅल्यू किती सांगा इथं. ए ची व्हॅल्यू 1 2 2 आणि -1. ए इनवर्स असाच ठेवायचा आणि राईट साइडला सांगा आयडेंटिटी मॅट्रिक्स 2/2 चा काय असतो हा पार्टच करून टाकायचा. क्लिअर आहे. सगळीकडे हाच आयडेंटिटी 2/2 चा हाच यूज करतो. 3/3 साठी काय असतो 1 0 0 0 1 0 आणि 0 0
1 असते व्हॅल्यू. क्लिअर आहे? हा 2/2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला. ते लक्षात ठेवायचं मुलांनो. आय ची व्हॅल्यू काय असते 2/2 मध्ये? 1 0 0 1. 3/3 मध्ये काय असते सांगा? 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 येते व्हॅल्यू. राईट आहे? जिथं पण आय असेल 2/2 ची रिक्वायरमेंट आहे का 3/3 ची? कशावर डिपेंड असणार आहे तुमचं? लेफ्ट हँड साइडला 2/2 का 3/3 बघायचं. इथं ए ची व्हॅल्यू 2/2 असेल तर 2/2 वाला यूज करणार आपण. राईट? आणि समजा 3/3 असतं तर काय यूज केलं असतं आपण? इथलं पण 3/3 यूज केलं असतं. या स्टेप पर्यंत काय प्रॉब्लेम आहे का रे मुलांना सांगा? समजलं का इथपर्यंत? लास्ट बेंच काय करायचं? क्वेश्चनला डिटरमिनंट्स काढायचा. तो कसा आला पाहिजे? नॉन झिरो. डिटरमिनंट नॉन झिरो असेल तर काय असतं? ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. देअरफॉर ए इनव्हर्स कसा असतो? एक्झिस्ट असते व्हॅल्यू. राईट? एकदा ती कंडिशन कंप्लीट झाली, बोर्डला इथंच एक मार्क असतो तुमचा ए इनव्हर्स एक्झिस्ट लिहिण्यापर्यंत. राईट? पुढे काय करायचं आपल्याला आता? फॉर्म्युला काय असतो आपला रो ट्रान्सफॉर्मेशनचा? ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू काय असतं मुलांनो? आय असते व्हॅल्यू. तर ए ची व्हॅल्यू पुट केली, ए इनव्हर्स आणि आय ची व्हॅल्यू पण पुट केली. तर आपलं टार्गेट आहे मुलांनो आता या ठिकाणी की हा जो मॅट्रिक्स आहे कुठला? ए वाला, याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? आयच्या फॉर्म मध्ये. याला मुलांनो आय मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे हा तुम्हाला असा दिसला पाहिजे. राईट? त्यासाठी काय करायचं आपल्याला? रो ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी यूज करायचं असतं. सांगा बरं 2/2 चे काय प्रोसेस सांगितली होती रे मी? इथं 2/2 मध्ये काय सांगितलं होतं? कुणाला पहिलं 1 बनवायचं? फर्स्टला, सेकंडला 0, पुन्हा थर्डला 1 आणि पुन्हा 4 0. हीच ऑर्डर आपल्याला या ठिकाणी फॉलो करायची म्हणून रो ट्रान्सफॉर्मेशन साठी. तर सगळ्यात आधी बघा ऑलरेडी 1 आहे का नाही आपल्याला? फर्स्ट ऑलरेडी 1 आहे ना. डबल याला 1 बनवायची गरज आहे का? नाही. मग आता सेकंड जो आहे, सेकंड कोण आहे? 2. याला काय बनवायचं आहे? मग आता सेकंड, आता उत्तर द्या म्हणजे तुम्हाला समजेल. मला सांगा 2 कुठल्या रो मध्ये रे मुलांनो? सेकंड रो मध्ये. कशामध्ये तो? सेकंड रो. मग चेंज कशामध्ये झाला पाहिजे? सेकंड रो. मग या ठिकाणी 2 कशामध्ये? R2 मध्ये ना. मग आता ज्यावेळेस तुम्ही काय करताय मुलांनो? रो ट्रान्सफॉर्मेशन करताय, तर तुम्हाला समजा याला 0 बनवायचं असेल तर हेल्प कुणाची घ्यायची? R1 चीच घ्यायची कधी पण. कशाची घ्यायची? R1 ची. ठीक आहे? मग R1 ची हेल्प घ्यायची आपल्याला. तर काय प्रोसेस करायची ते बघा मुलांनो या ठिकाणी. तर या ठिकाणी R2 मायनस R1 लिहिलं मी. आता मला सांगा R2 ची व्हॅल्यू किती? 2 आहे, बरोबर आहे? R1 ची व्हॅल्यू किती? 1 आहे. हे 0 बनतं का रे? दोघांमध्ये सबट्रॅक्शन केलं तरी 0 बनतंय का? नाही. मग 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 0 बनू शकतं? 2 न. मग R1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 न. हे असं आपल्याला हे इक्वेशन बनवावं लागतं. राईट? हे दिलेलं नाहीये किंवा पाठ करायसारखं नाहीये मुलांना, विचार करायचं फक्त. चेंज कशामध्ये? आपला R2 मध्ये चेंज आहे. मग इथं R2 ची व्हॅल्यू 2 होती, मायनस R1. कारण मी सांगितलं ना R2 ला 0 बनवायचं असेल तर हेल्प कुणाची घ्यायची आपल्याला? R1 ची घ्यायची. R1 किती होता आपला? 1 होता. इथं विचार करायचं की R1 ला कितीने मल्टिप्लाय केलं? सेम सेम बनेल 2 न. म्हणून आपण R1 ला कशाने मल्टिप्लाय केलं? 2 न मल्टिप्लाय केलं. मग आता फायनली आन्सर किती येतं मुलांना सांगा बरं या ठिकाणी? राईट? या ठिकाणी बघा आता हा आपला ए इनवर्स आला इक्वल टू राईट साइड मध्ये चेंज R2 मध्ये का R1 मध्ये रे? मग R1 मधले सगळे एलिमेंट लिहायला काय प्रॉब्लेम आहे का? R1 मध्ये कोण कोण आहे सांगा? 1 2. इकडे कोण आहे R1 मध्ये? 1 0. आता सांगा रे आउटपुट R2 मायनस 2 R1. R2 ची व्हॅल्यू इतर अप साइडला घेऊ आपण. R2 मायनस 2 R1. उत्तर जेवढे देताल तेवढं तुम्हाला समजेल. R2 ची व्हॅल्यू किती सांगा इथे? इथलची व्हॅल्यू घ्यायची. R2 किती आपला? 2 आहे. या ठिकाणी 2 घेतला मी. मायनस 2 टाइम्स ऑफ R1 किती? 1 आहे. राईट? इथलचं 1 घेतलं मुलांना या ठिकाणी 1. मग हा 2 मायनस 2 काय झाला? म्हणजे इथला एलिमेंट काय भेटणार? 0 भेटला. सेम आपल्याला सेकंड साठी अप्लाय करावं लागेल ना. एकट्यालाच वापरून जमणार आहे का? नाही. त्या पूर्ण रोल अप्लाय करावं लागतं. मग इथं सांगा R2 ची व्हॅल्यू किती आता? -1. -2 टाइम्स ऑफ R1 ची व्हॅल्यू किती? 2. आता हा -1 आणि हा -4 किती बनला? -5. इथलची व्हॅल्यू किती आली? -5. आता फक्त लेफ्ट हँड साइडलाच अप्लाय करायचंय का? नाही. राईट साइडला पण इथं अप्लाय करायचं आपल्याला. सांगा R2 ची व्हॅल्यू किती इथं? R2 ची व्हॅल्यू 0 -2 टाइम्स ऑफ हेच फॉर्म्युला पकडायचं बरं का. फक्त आपल्याला नंबर चेंज करायचे. एकदा 0 घेतला R2 हा R1 झाला, बरोबर आहे? मग सांगा मुलांनो या ठिकाणी R2 ची व्हॅल्यू 0 -2 टाइम्स ऑफ R1 किती? 1. किती येणार आन्सर? -2. तो इथं लिहून टाकायचा -2. तसं आता या 1 साठी पण सांगा. 1 साठी हा R2 झाला, हा R1 झाला. काय तरी R2 ची व्हॅल्यू 1 -2 टाइम्स ऑफ R1 किती? 0. तर आन्सर किती आलं? 1 आले व्हॅल्यू. या स्टेप मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. लक्ष देता इकडे मुलींमध्ये? समजलंय सगळ्यांना? येस. काय चेंजेस करायचे ते ह्याच्यावर डिपेंड आहे.
हे एकदा फॉर्म्युला तुम्हाला काढायला शिकलात तर बाकीचं काय बेसिक कॅल्क्युलेशन आहे तुमचं. 7th-8th स्टँडर्डचं मॅथ आहे मुलांना बाकीचं. फक्त तेवढं जर तुम्हाला जमलं एकदा. चला पुढचं आता बघा. रूल नंबर 3 सांगा आता. रूल नंबर 3 मध्ये काय सांगितलं होतं मी पटकून सांगायचंय. रूल नंबर 3 मध्ये कुणाला आता 1 बनवायचं का 0? पहिला 1 झाला. दुसरा 0 झाला. थर्ड मध्ये 5 ला काय बनवायचं होतं? -5 ला काय बनवायचंय? 1 बनवायचं. काय बनवायचंय? 1. मग आता सांगा 1 कधी बनत असतो? -5 1 कधी बनतो? -5 + 5 1 बनतो का -5 डिवाइड बाय -5 बनतो? -5 डिवाइड बाय -5 झालं पाहिजे ना. मग आता मला सांगा -5 कुठल्या रो मध्ये? सेकंड रो मध्ये. मग सेकंड रो ला कशाने डिवाइड करावं लागेल? -5 ने. कशाने डिवाइड करावं लागेल? -5 ने. बघा मुलांनो या ठिकाणी चेंज कशामध्ये येणार आहे आपला? सेकंड रो मध्ये. आणि सेकंड रो ला कशाने डिवाइड करायचंय? -5 ने डिवाइड करायचं. या ठिकाणी -5 ऑफ सेकंड रो. आता चेंज कशामध्ये सांगा पटपट. चेंज फर्स्ट रो मध्ये का सेकंड? सेकंड रो मध्ये चेंज आहे. फर्स्ट लिहून टाकू शकतो ना मी ऍज इट इज. फर्स्टला ऍज इट इज लिहायचं मुलांनो. सेकंड रो मध्ये चेंज आहे. फर्स्ट जो आहे तो ऍज इट इज लिहायचा. आता सांगा बरं सेकंड रो ला कशाने डिवाइड करतोय? -5 न. मग आता पहिलं सांगा बरं या ठिकाणी. पहिला कोण आहे? हा 0 आहे ना. 0 डिवाइड बाय -5 किती आला? 0 डिवाइड बाय -5 -5 येतं का 0? 0 आली व्हॅल्यू. सेकंड सांगा -5 डिवाइड बाय याला आता सेकंड. -5 डिवाइड बाय -5 किती आला? मायनस बघा -5 डिवाइड बाय -5 कॅन्सल होऊन काय होणार? 1 येणार ना. किती येणार व्हॅल्यू? 1 आली व्हॅल्यू. सिमिलरली इकडे सांगा. इकडे पण कुणाला डिवाइड करायचं रे? -2 ला जर -5 ने डिवाइड केलं काय येतो? मायनस मायनस कॅन्सल होईल आणि किती भेटेल आपल्याला? 2/5 भेटेल. किती भेटेल? 2/5. इथं पण याला सांगा रे मुलांना -5 ने डिवाइड करायचं. किती व्हॅल्यू येणार? -5 ने जर डिवाइड केलं तर -1 बाय किती भेटेल? 5 भेटते व्हॅल्यू. -1 डिवाइड बाय किती येतो? 5. ही स्टेप समजली? काय प्रॉब्लेम आहे का? राईट आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? चला पुढे जाऊ मुलांना आता. आता मला सांगा थर्ड स्टेप क्लिअर झाली का नाही आपली? थर्ड मध्ये समजतं का रे? थर्ड स्टेप क्लिअर आहे ना? पहिली कुठली होती? 1 झाला पाहिजे. पुन्हा 0. पुन्हा 1. आता कुणाला 0 बनवायचंय? 2 ला. कशाला 0 बनवायचंय? लक्ष आहे का सगळ्यांचं? 2 ला 0 बनवायचं. 2 कशामध्ये मुलांना सांगा? फर्स्ट रो मध्ये. मग चेंज कशामध्ये येणार आपला? फर्स्ट रो मध्ये. काय चेंजेस करायचं सांगा? आता फर्स्ट रो ची व्हॅल्यू किती? 2 आहे ना. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट रो मध्ये चेंज करणार आहेत किंवा याला 0 बनवायचं. कशाला? या 2 ला 0 बनवायचं असेल तर हेल्प कुणाची घ्यायची? 1 ची. इथल्या 1 ची घ्यायची. 1 म्हणजे कुठल्या रो ची घ्यायची? सेकंड रो ची. कुठल्या रो ची? सेकंड. म्हणजे R1 मायनस मी काय करू शकतो? जास्तीत जास्त R2 करू शकतो. बट R2 ची व्हॅल्यू किती माझी? 1. R1 ची व्हॅल्यू किती? 2. दोन्ही सेम आहे का? नाही. मग मला सांगा R1 ला मल्टिप्लाय करावं लागेल का R2 ला? R2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 न. मग समजलं का फॉर्म्युला कसं बनतं? झालंय. 2 - 2 काय बनणार आहे? 0 बनतो. आपलं टार्गेट 0 बनवायचंच आहे ना. आता हे आपण सगळ्या R1 ला अप्लाय करू. चेंज कशामध्ये मुलांनो? चेंज कशामध्ये आपला? R1 मध्ये. R2 लिहायला काय प्रॉब्लेम आहे का? ज्याच्यामध्ये चेंज नाही तो आधी लिहायचा. मग इथं पण कोण येणार चेंज नसणारा? 2/5 आणि -1/5. याच्यामध्ये चेंज नाही मुलांनो. ह्याला आपण आधी लिहायचंय. आता चेंज वाला पार्ट बघा. सांगा बरं या ठिकाणी इथं रफ साईडला घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. हे ओरली करायचं असतं मुलांनो. बट विथ प्रॅक्टिस तुम्हाला पण येईल. तर चला मला सांगा आता R1 ची व्हॅल्यू किती रे आपली? हा व्हेरी गुड. 1 आहे. राईट. हे समजतं ना? R1 इथला घ्यायचा आपल्याला. R1 किती आलाय? 1 आला. -2 टाइम्स ऑफ R2 किती? 0. R2 किती आपला? 0. सांगा बरं किती बनणार हा? इथं आला 0. म्हणजे किती बनलं रे? 1 - 0 किती आला? 1 येतो ना. म्हणजे पहिला एलिमेंट किती आपला? 1 आला. पुढे सांगा दुसऱ्या एलिमेंट साठी R1 ची व्हॅल्यू किती? 2. -2 टाइम्स ऑफ R2 किती आपला? 1. समजतं का? इथलं घेतोय आपण R1 हा R2. मग सांगा यांचं सबट्रॅक्शन किती आलं? 0 आली व्हॅल्यू. इथली व्हॅल्यू काय आली? 0 आली. आता पुढे सांगा रे राईट साईडला पण सेम प्रोसेस करायची. आता याला इलिमिनेट करतो मी. सांगा R1 किती आता इथे? R1 1 आहे मुलांनो. मग आता लिहून घेऊ आपण R1 या ठिकाणी 1 -2 टाइम्स ऑफ R2 किती सांगा? R2 कुठला घेणार? हा 2/5 आली व्हॅल्यू. 2 डिवाइड बाय 5 आली व्हॅल्यू. क्लिअर आहे इथपर्यंत? आता प्रोडक्ट करा या ठिकाणी 1 - 4/5 आला. क्रॉस प्रोडक्ट करा रे. 5 - 4 डिवाइड बाय 5 आला. 5 - 4 किती आला? 1 डिवाइड बाय 5 येणार. किती येणार इथं? 1/5 आलं. सिम्प्लिफिकेशन समजलंय का? या दोघांचा प्रोडक्ट केला किती झाला? 4. 4 डिवाइड बाय 5. क्रॉस प्रोडक्ट केलं. 5 - 4 किती आला?
1 1 डिवाइड बाय किती आला इथे 5 आली व्हॅल्यू. राईट, पहिलं भेटलं आपल्याला. सेकंड सांगा मुलांना आता. R1 ची व्हॅल्यू किती 0 मायनस 2 टाइम्स ऑफ R2 किती आपला -1/5. इथलंच घ्यायचं हे. हे इथला R1 घेतला, इथला R2 घेतला. लक्षात येते ना तुम्हाला? आणि इथला एलिमेंट काढायचा ना आपल्याला. चला सांगा मग या ठिकाणी आता 0 - 2 टाइम्स ऑफ -1/5. मायनस मायनस काय झालं? प्लस 2 × 1/5 2/5 वाली व्हॅल्यू. त्याचं आन्सर आलं 2 डिवाइड बाय 5 वाली व्हॅल्यू. करेक्ट आहे. आता सांगा हा काय बनला रे? 1 0 0 1 बनला ना. म्हणजे हा भेटला तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटला ना. इक्वल टू किती आला तुमचा या ठिकाणी? 1/5 2/5 2/5 -1/5. क्लिअर इथपर्यंत? आता मला सांगा आय न या ठिकाणी लक्षात ठेवा की आय न कशाला जरी मल्टिप्लाय केलं तरी काही चेंज होत नसतो. जसं 1 न तुम्ही 5 ला मल्टिप्लाय केलं काय येणार? 5 येणार. तसं आय इंटू ए इनवर्स याची व्हॅल्यू काय येणार तुमची? ए इनवर्सच येणार आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला इनवर्स भेटला कुठल्या मेथडनं मुलांनो? इलेमेट्री रो ट्रान्सफॉर्मेशन. कुठला घ्यायचा आहे? रो ट्रान्सफॉर्मेशन. ऍडजॉइंट काढायला शिकवलं ना तुम्हाला? ऍडजॉइंट आठवतंय का? शॉर्टकट पण घेतलेला आपण. राईट, स्क्वेअर ब्रॅकेट, ट्रायंगल, राऊंड, आठवतंय का? हा, म्हणजे हे सीईटी साठी तुम्ही टेन्शन घ्यायसारखं नाही. सीईटी साठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कुठली असेल, जेई असेल, सीईटी असेल, जर ऍडजॉइंट काढायचं असेल, इनवर्स काढायचं असेल तर आपण तिकडची मेथड यूज करायची. पण ही कशासाठी करतोय आपण? बोर्डसाठी. तुम्हाला बोर्डला पण याच्यावरचा क्वेश्चन असतो डेफिनेटली 3 मार्क्स साठी मुलांना, 3/3 चा. तर त्यासाठी तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. बाकी आपल्याला ह्या मेथडची जास्त गरज नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. ऑप्शनल मेथड मी याला सांगितलेली आहे शॉर्टकट मध्ये कसं आन्सर फाइंड आउट करायचं. बरं, नोट डाऊन करा जे राहिलं असेल ते. आणि साईडला एक क्वेश्चन लिहितो मी. -2 - 3 - 1 2. बट 2 - 3 -1 आणि 2 याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा. किंवा रो न करायचं असेल रोज करा. चला एक परफेक्ट करू आधी. याला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा. पहिले लिहून घ्या ज्यांचं बाकी त्यांनी, आणि बाकीच्यांनी रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं या ठिकाणी. बरोबर ट्राय करून मुलांना. सगळ्यांचं चला ट्राय करू आपण फास्ट मध्ये. सांगा रे काय करायचं आधी? सगळ्यात आधी पहिली स्टेप सांगायची पटपट. डिटरमिनंट्स ऑफ ए काढू. किती येतो रे? 2 - 3 -1 आणि 2 आली व्हॅल्यू. सांगा बरं मुलांना डिटरमिनंट्स किती येत आहे? 4 मायनस ऑफ -3 मायनस मायनस कॅन्सल होतो का नाही? अरमान लक्षात येतं का? हे काय केलं? मायनस मायनस कॅन्सल होऊन +3 बनणार ना. 4 - 3 किती आला? 1. हा 0 आहे का रे मुलांनो? सांगा बरं डिटरमिनंट्स ऑफ ए ची व्हॅल्यू कशी भेटली? नॉन झिरो. ए कसा असतो? सिंगुलर का नॉन सिंगुलर? सवयच लावायची लिहायची.
नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, राईट. मग हा जर नॉन सिंग्युलर असेल तर काय एक्झिस्ट असतं रे? ए इनवर्स एक्झिस्ट असतो आपला. ए इनवर्स काय असतो? एक्झिस्ट असतो. पुढे सांगा आता फॉर्म्युला सांगा रो ट्रान्सफॉर्मेशनचा. थर्ड बेंच मुलांना सांगा. ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय येते व्हॅल्यू. ए इंटू ए इनवर्स इक्वल टू काय येते? फॉर्म्युला रो ट्रान्सफॉर्मेशनचा. सांगा ए ची व्हॅल्यू किती मुलांनो? सांगा पटपट. ए ची व्हॅल्यू किती आहे? 2 - 3 -1 इंटू 2. ए इनवर्स ऍज इट इज. आय ची व्हॅल्यू सांगा पटपट. युनिट मॅट्रिक्स काय घ्यायचं होतं 2/2 साठी? हा करेक्ट आहे. सांगा 1 0 0 1. राईट आहे मुलांना. आता मला सांगा रे, काय प्रोसेस करायची रे आपल्याला? कुणाला 1 बनवायचं, कुणाला 0 बनवायचं? काय करू शकता रे तुम्ही? 1 येतं का नाही? म्हणजे मी R1 प्लस R2 करू शकतो ना. या दोघाला जर मी ऍड केलं, ऍडिशन किती येते? 1 भेटते ना. पहा 2 - 1 किती येतंय? 1. करेक्ट आहे. ऍडिशन केली जर आपण R1 आणि R2 ला जर ऍड केलं, तर आन्सर किती येतं आपलं? वा चेंज इन R1 काय केलं आपण? दॅट इज R1 प्लस R2 आली व्हॅल्यू, राईट. करायची बा R1 प्लस R2 जर घेतलं आपण, तर चेंज काय होत होती आपण या ठिकाणी बघू मुलांना. दॅट इज ए इनवर्स इक्वल टू चेंज कशामध्ये मुलांना? R1 मध्ये ना. मग R2 लिहायला काय प्रॉब्लेम आहे का रे? R2 च्या व्हॅल्यू आपण लिहून घ्यायच्या. सांगा R1 मध्ये चेंज आहे. 2 - 1 किती आला? 1. -3 + 2 किती आला? -1. हे समजतंय का सगळ्यांना? R1 ला ऍड करायचंय. इथं काय केलं ऍड मग आपण? बघा मुलांना या ठिकाणी इथला 2 आणि इकडचा -1, राईट. हा 2 आणि इथला -1 जर ऍड केला आपण, तर आपल्याला व्हॅल्यू किती आली? +1 आली, जी की आपण इथं लिहिली बघा. पुन्हा इथलचा -3 आणि इकडचा 2 ऍड केला, त्याचा आन्सर काय येतं? -1 येईल. तसंच सिमिलरली पुढे सांगा बरं आता. इथला 1 आणि 0 ऍड केल्यावर किती येतं? 1 + 0 काय असतो? 1. आणि 0 + 1 काय येतंय? 1. तर पहिली स्टेप सगळ्यांना समजली असेल मुलांना. आता कुणाला 0 बनवायचं सांगा फास्ट. -1 ला 0 बनवायचं. -1 कुठल्या रो मध्ये मुलांनो? सेकंड. मग चेंज कशामध्ये घ्यावं लागेल? कसं चेंज करणार रे? -1 + 1 0 बनतं का नाही? म्हणजे इथं पण मी असं करू शकतो का? R2 + R1. काय टेन्शन आहे का रे? R2 ची व्हॅल्यू किती? -1. R1 ची व्हॅल्यू किती? +1. -1 + 1 काय बनणार? 0 बनतो व्हॅल्यू. सांगा बरं आउटपुट चेंज कशामध्ये तुमचा? R2 मध्ये. मग R1 लिहायला काय टेन्शन? चला सांगा बरं R1 ची व्हॅल्यू किती मुलांना आपल्याकडे? 1 - 1 आणि 1 1. बरोबर आहे. आता सांगा बरं या ठिकाणी R2 + R1 किती आला? -1 + 1 किती येणार? बरं हे समजतं ना. R2 किती आपला? -1 आहे मुलांना. हा -1 आहे आणि हा +1 आहे. -1 + 1 किती आला? 0. पण रिझल्ट कुठे लिहायचा असतो? R2 मध्ये. इथे दाखवलं ना R2 मध्ये चेंज आहे. पुढे सांगा आता. इथला 2 आणि इथला -1 काय बनतंय? +1 आला ना. समजतंय? 2 - 1 किती येते? ऍडिशन मध्ये +1 आली व्हॅल्यू, राईट. सिमिलरली राईट साईडला सांगा रे मुलांना. हे 0 + 1 जर केलात किती येणार ऍडिशन? 1. ते कुठे लिहायचं? R2 मध्ये. इथला 1 + 1 किती येते व्हॅल्यू? 2. तर आन्सर किती येणार या ठिकाणी? 2 आली व्हॅल्यू. आता सांगा कुणाला 0 बनवायचं आपल्याला? यस. काय लास्ट बेंच काय नाव आहे? सोहम. सोहम सांग 0 कुणाला बनवायचं आता? हा -1. -1 कुठल्या रो मध्ये? हा व्हेरी गुड. फर्स्ट रो मध्ये. बरोबर आहे. तर मुलांना काय करू शकतो आपण? -1 आणि +1 केलं तर 0 बनतं ना. म्हणजे R1 मध्ये -1 आहे. R2 मध्ये किती आपला? 1 आहे ना. बघा ना याच्यात. इथं जर बघितलं हा कसा आपला? -1. इथं किती? +1. दोघाला ऍड केलं 0 बनतंय का नाही? रिझल्ट कुठं लिहायचा आहे? फर्स्ट रो मध्ये. कुठं लिहायचं आपल्याला रिझल्ट? फर्स्ट रो. मग चेंज कशा देणार आपला? फर्स्ट रो मध्ये. काय करायचं? R1 + R2 करायची व्हॅल्यू. चला आउटपुट सांगा मुलांना पटपट. चेंज कशामध्ये आपला? त्याच्याप्रमाणे आउटपुट लिहायचंय. चेंज आपला कशामध्ये मुलांना? R1 मध्ये. R2 लिहून टाकू. R2 ची व्हॅल्यू 0 आली, 1 आली इथं, राईट. इकडे आला 1, इकडे आला 2, राईट आहे. मुलांना आता R1 + R2 करू आपण. सांग या ठिकाणी. इकडे सांगा आधी या ठिकाणी डाव्या साईडला 1 + 0 किती आला? 1 येतोय. आणि -1 + 1 किती येत आहे? 0. बघा रे 1 + 0 किती आला? 1 आली व्हॅल्यू. आणि -1 + 1 किती आला? 0. राईट साईडला पण सांगा आता 1 + 1 2 आणि 1 + 2 3.
मग याला मी असं लिहू शकतो का रे मुलांनो, आय इंटू ए इनवर्स इक्वल टू ए इनवर्स इक्वल टू व्हॅल्यू किती आली आपली 2312 312. तर अशा टाईप मध्ये आपल्याला इनवर्स या ठिकाणी 2/2 चा भेटून गेला मुलांना. 2/2 चा इनवर्स या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. क्लिअर आहे? काय डाऊट मुलांना याच्यामध्ये? चल 3/3 चा एक सॉल्व्ह करू आपण. 3/3 साठी क्वेश्चन लिहून घ्या. 0 1 2 इथं आहे 1 2 3 आणि 3 1 1 या टाईपला हे नाव द्या. सगळ्यात पहिली स्टेप सांगायची सगळ्यांनी. काय काढायचं रे आपल्याला? मग डिटरमिनेंट साधा किती 3/3 आहे ना. 0 1 2 1 2 3 3 1 1 सांगा. पहिला 0 असतो तो लिहायची गरज आहे का आता? -1 घेतला, दुसऱ्यामध्ये किती येणार? 4 एलिमेंट सांगा पटपट. -2 मला सांगा. -1 सिलेक्ट केल्यानंतर किती येतं? 1 -9 आलं ना. समजतंय का? हे पण डिटेल मध्ये सांगायचंय. हे आपण घेतलं होतं ना मुलांना. 1 जर सिलेक्ट केला तर इथे 4 एलिमेंट्स कुठले घेणार तुम्ही सांगा? 4 एलिमेंट्स कुठले असतात? 1 3 3 1. समजतंय? चार एलिमेंट्स येतात 1 2 3 1. याला पुढे सॉल्व्ह केलं. -1 इन ब्रॅकेट 1 -9 +2 इन ब्रॅकेट 1 -6. याला पुढे सिम्प्लिफाय करा. -1 इन ब्रॅकेट -8 +2 इन ब्रॅकेट -5. मग आता आन्सर किती आला आपलं? 8 -10. किती आला मुलांनो? -2 येत आहे का? डिटरमिनेंट आपला -2 येत आहे का मुलांनो? पुन्हा 0 आलाय. 0 नाही येणार. फर्स्ट बेंच किती आलाय डिटरमिनेंट? हा, मग काय लिहिणार आता? खालचा डायलॉग सांगा रे पटपट. सांगा मुलांनो. डिटरमिनेंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. ए इज नॉन सिंगुलर. इथपर्यंत लिहू शकणार सगळे? इथपर्यंत 1 मार्क कव्हर होतो आपला. 1 मार्क. नॉन सिंगुलर. देअरफॉर काय म्हणायचं? चालेल व्हॅल्यू. देअरफॉर ए इनवर्स सांगा काय फॉर्म्युला असतो आपला? ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय येते व्हॅल्यू. सांगा ए ची व्हॅल्यू किती आता? पटपट सांगा ए ची व्हॅल्यू. 0 1 2 1 2 3. बरोबर आहे. ए इनवर्स इक्वल टू आय सांग. कोण सांगतं रे आय ची व्हॅल्यू? सांगा. आय ची व्हॅल्यू काय असते? पटपट सांगायचं. 1 0 0 0 1 0 आणि राईट मुलांनो, करेक्ट आहे. व्हेरी गुड. चला आता सॉल्व्ह करायचं तुम्ही. आता सांगा काय पहिलं काय आला पाहिजे रे? 1. आता 1 कसं आणताना सांगा, विचार करा बरं. हा सांगा. बरोबर आहे. काय म्हणायचं करायचंय? 1 कसं आणायचं? यस मुलांनो. R2 + R1. अजून काय करू शकतो? R2 + R1 न पण भेटेल. अजून काय करू शकतो मुलांनो? करा, विचार करा. ऑल पॉसिबल वेज सांगा मला. मला काय करायचं? फर्स्ट बेंचवर येलो टी शर्ट असणारा मुलगा पाहिजे फर्स्ट बेंचवर. काय करता तुम्ही? डायरेक्ट टी शर्ट इंटरचेंज करणार का स्टुडंटला इंटरचेंज करणार? सेकंड बेंचवर जे फर्स्ट वर बसू शकतात, फर्स्ट सेकंड मध्ये घेऊ शकतात ना. सेम कन्सेप्ट अप्लाय करा ना. फर्स्ट आणि सेकंड रोज आपण इंटरचेंज केला. इथेच आपण काय केलं? फर्स्ट आणि सेकंड रो ला इंटरचेंज केलं. फर्स्ट रो आणि सेकंड रो काय केला? इंटरचेंज केला. तर आपल्याला 1 भेटून जातं का नाही मुलांना? बघा.
थर्ड रो मध्ये काही चेंज नाही, आपण थर्ड रो या ठिकाणी ऍज इट इज ठेवायचं आहे. 3 3 1 1 आला. फर्स्ट आणि सेकंडला इंटरचेंज केलं. सेकंड फर्स्टच्या जागेवर लिहायचा 1 2 3 0 1 2. ये इनवर्स इकडे पण सांगा आता 0 1 0 1 0 0 आणि थर्ड वाला ऍज इट इज. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काय डाऊट आहे? आता 1 बनलं का नाही रे? स्टेप 1 काय होतं? 1 बनला पाहिजे. पहिला काय पाहिजे? आठवते का स्टेप इथं लिहिलं? बघा पहिला काय बनला पाहिजे? 1, दुसरा 0, तिसरा 0, पुन्हा फोर्थ वाला 1 बनवायचा, राईट? तर आपण बघा ऑलरेडी आपल्या 2 स्टेप कंप्लीट झाल्या बघा या क्वेश्चनच्या. बघा पहिला 1 बनला, दुसरा 0 बनला. आता कुणाला 0 बनवायचं रे? 3 कुठल्या रो मध्ये सांगा? थर्ड रो मध्ये आहे. फर्स्ट तुम्ही सेकंड आणि थर्ड रोचा इथलचे एलिमेंट 0 बनवायचे असतात मुलांना. चेंज इन थर्ड रो, तर फर्स्ट रो ची हेल्प घ्यायची असते. मला सांगा फर्स्ट रो मध्ये किती व्हॅल्यू आहे? 1 आहे ना. आणि थर्ड रो ची व्हॅल्यू किती? 3. हा किती 1 आहे? 0 बनवू शकतं का हे? नाही. मग मला सांगा R1 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? R1 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 - 3 0 बनल ना. तर इथं व्हॅल्यू कशी आली पाहिजे? 3 आली पाहिजे. अरमान लक्ष देत आहे का? रिस्पॉन्स देत नाही, लिहून घेतो ना तू? लिहून घे, नाही तर मग अवघड आहे. लग्न होण्यात आधीच लोकांचे. अभ्यास नाही केल्यावर काय होणार आहे? जाने का दूसरों के शादी में. चला सांगा बरं आउटपुट आता. या ठिकाणी आता चेंज R3 मध्ये. कशामध्ये? R3 मध्ये. फर्स्ट आणि सेकंड रोला ऍज इट इज ला 0 1 2, राईट? पहिले हे काम करायचं, ज्याच्यामध्ये चेंज नाही ना त्याला आधी लिहून टाकायचं. म्हणजे काय होतं? कन्फ्युजन होत नाही, राईट? उगाच आपले पोरं टेन्शन घेतात, रिप्लेच आला नाही, लय टेन्शन. ठीक आहे. तर सांगा बरं मुलांना R3 - 3R1. R3 ची व्हॅल्यू किती आपली? 3 आहे. R1 ची व्हॅल्यू 1 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं 3 - 3 बनतो ना. म्हणजे किती येणार? पहिला 0 येणार. इथं इथं लिहू आपण रफ साईडला R3 - 3R1. तर R3 ची व्हॅल्यू इथं आहे आपली पहिली 3 - 3 टाइम्स ऑफ 1 काय बनला? 0 बनला. दुसरं सांगा R3 ची व्हॅल्यू किती? 1 आहे. -3 टाइम्स ऑफ R1 किती मुलांना? 2. 1 - 6 किती आलं रे? मग दुसरा एलिमेंट किती येणार? -5 येणार. पुढे सांगा आता R3 ची व्हॅल्यू 1 आहे. -3 टाइम्स ऑफ 3 1 - 9 किती आला? किती येणार आहे? -8 आली व्हॅल्यू. -8 आली व्हॅल्यू. चेक करा रे एकदा बघा करेक्ट आहे का सगळं? 3 - 3 0 झाला. 1 - 6 -5 आला. 1 - 9 -8 आला. करेक्ट आहे मुलं. इकडे सांगा आता 0 - 0 किती येणार? 0. 0 - 3 किती येत आहे? -3 आणि 1 - 0 1. आता कुणाला 1 बनवायचं होतं रे? फोर्थ स्टेपला, बरोबर आहे. तो ऑलरेडी 1 आहे ना आपल्याकडे. आता तो ऑलरेडी कसा आहे मुलांना? 1 आहे. तर आता कुणाला 0 बनवायचं? 2 आणि -5 ला. द्या उत्तर द्या मुलांना. आता लक्ष द्या रे, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही मुलांना हा 2 आणि इकडचा -5 याला 0 बनवायचं असेल तर हेल्प कुणाची घ्यायची? तुम्ही 1 ची हेल्प घ्यायची असते. R2 ची हेल्प घ्यायची असते. कशाची? R2 ची हेल्प घ्यायची, राईट आहे. 2 बनवायचा आधी 2 ला बनवायचं का -5 ला? दोघाला पण बनवू शकता. दोघाला पण 0 बनवू शकता एकदाच. का बरं? 2 वेगवेगळ्या रो मध्ये चेंज होतो ना. 2 कुठे? R1 मध्ये. आणि -5 कुठे तुमचा? R3 मध्ये. मग आपण काय करायचं बा? पहिलं R1 मधला 0 बनवू. काय करायचं सांगा बरं? R1 ची व्हॅल्यू किती? 2. R2 ची व्हॅल्यू किती? 1 आहे ना. 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 2 बनणार आहे? 2 न. मग इथं असं लिहू शकतो ना 2R2. काय प्रॉब्लेम आहे रे? R2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 2 बनतंय? 2. दोघांमध्ये ऍडिशन करायचं, सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन, कारण साइन सेम आहे. ऑपोजिट केलं तरच काय होणार? 0 बनेल. पुढे सांगा R3 मध्ये काय करायचं? चेंज करायचं, कारण -5 पण 0 बनवायचं आहे ना. याच्यामध्ये मला सांगा R3 ची व्हॅल्यू किती आपली? -5. मला सांगा 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 5 बनेल रे? सॉरी, R2 ची व्हॅल्यू किती? R3 ची व्हॅल्यू किती आपली? -5 आणि R2 ची व्हॅल्यू किती?
मग 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं 5 बनेल 5 न. मग या ठिकाणी असं लिहू शकतो का मी 5 टाइम्स ऑफ R2 बरोबर आहे. मग आता दोघांचं साईन बघा रे, R2 चं साईन कसं आहे पॉझिटिव्ह आहे आणि R3 चं साईन कसं निगेटिव्ह आहे ना. -5 मध्ये +5 ऍड केला तर 0 बनेल ना. म्हणून इथं काय करायचं प्लस ठेवायचं, इथं काय करायचं प्लस. इकडे कसं होतं रे, R1 कसा होता आपला पॉझिटिव्ह होता म्हणून आपण मध्ये मायनस घेतलं होतं. प्लस मायनस सांगा आता चेंज कशामध्ये, R1 आणि R3 मध्ये चेंज आहे. कशामध्ये, R1 आणि R3. R2 मध्ये चेंज आहे काही, R2 मध्ये चेंज आहे का मुलांनो, नाही. मग R2 पहिलं लिहून टाकू आपण, ज्याच्यामध्ये चेंज नाही तो लिहून टाकू. 0 1 आणि 2 आले व्हॅल्यू, 1 0 आणि 0 आले व्हॅल्यू, राईट. आता बघा रे, R1 मायनस 2R2, R1 मायनस काय घेतलं 2R2. सांगा बरं काय करायचं मग आपल्याला. R1 मायनस 2R2 1 1 मायनस 0 इथं समजतं का. R1 ची व्हॅल्यू 1 आहे आणि 0 ला 2 न मल्टिप्लाय केलं 0च बनतं. काय येणार त्याची व्हॅल्यू सांगा. R1 मायनस 2R2, 0 मायनस 0 किती, सॉरी 1 मायनस 0 किती आला, पण R1 ची व्हॅल्यू 1 आहे. -2 टाइम्स ऑफ 0 किती बनणार, 1च बनणार ना. इथं आपल्याला व्हॅल्यू भेटते 1. दुसरा एलिमेंट सांगा. R1 ची व्हॅल्यू 2 आहे, -2 टाइम्स ऑफ R2 किती आला, 2 मायनस 2 किती आला, 0 आला. तिसरा एलिमेंट सांगायचा. थर्ड एलिमेंट, R1 ची व्हॅल्यू किती आपली 3 आहे. समजतं का, इथलं घ्यायचं आपल्याला हे R1 ची व्हॅल्यू 3 आहे, -2 टाइम्स ऑफ R2 किती आपला 2, 3 मायनस 4 किती आला, -1 आले व्हॅल्यू. समजलं कसं काढलंय ते. तसंच सांगा आता खाली सांगा रे मुलांना. याच्यामध्ये R3 साठी सांगा, R3 साठी सांगा आता काय प्रोसेस करणार. R3 साठी R3 प्लस 5R2. R3 ची व्हॅल्यू किती आपली, R3 ची व्हॅल्यू पहिली आहे 0 आणि दुसरी 5 टाइम्स ऑफ 0 किती येणार, पहिलं 0 येणार. सॉरी इकडचं काढायचं बाकी का रे आपलं, इथलं आपल्याला रो काढायचं बाकी ना, फर्स्ट रो काढायचं बाकी ना. सांगा याच फॉर्म्युल्याने काढू आपण, याच फॉर्म्युला सांगा. R1 ची व्हॅल्यू किती, R1 ची व्हॅल्यू किती, R1 ची व्हॅल्यू किती 0 -2 टाइम्स ऑफ R2 किती 1, 0 मायनस 2 किती आला -2. दुसरं सांगा आता, दुसरा एलिमेंट सांगा. R1 किती 1, R2 किती 0. इथं लिहू आपण. R1 आला 1 -2 टाइम्स ऑफ R2 किती आपला आहे मुलांना. मग काय येणार आहे 1 मायनस 0 किती आला 1 आले व्हॅल्यू. पुढे सांगा आता. R1 किती आपला 0 आहे आणि R2 पण कसं आहे 0च आहे ना. 0 मायनस 0 किती आला 0 आले व्हॅल्यू. चला R3 चं R3 ची व्हॅल्यू किती इथं, R3 0 आहे, R2 पण 0 आहे. काय येणार याचा आन्सर, ऍड केलं तर 0च येणार ना. इथं पहिला आला 0 आला बघा, सॉरी इकडे लिहायचं आहे, इथं 0 आला. पुढे सांगा आता. R3 किती आपला -5 आणि R2 किती 5 टाइम्स ऑफ R1 आहे ना, सॉरी 5 टाइम्स ऑफ R2 आहे ना. R2 किती -5 आणि R2 ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर +5, -5 + 5 काय बनणार 0 बनणार मुलांना. किती बनणार तिथे 0, इथलची व्हॅल्यू 0 आली. पुढे सांगा आता. R3 किती -8 प्लस 5 टाइम्स ऑफ R2 किती 2. मग सांगा रे -8 + 10 किती आला, -8 + 10 + 2 आली व्हॅल्यू. किती आली प्लस. सांगा सेमच प्रोसेस. राईट साइड इथं किती आलं तरी पहिलं R1 -2 आलता ना. R3 ची व्हॅल्यू किती इथं 0 आणि +5 टाइम्स ऑफ R2 मीन्स किती येणार 5 येणार. 0 + 5 आला. पुढे सांगा -3 + 0 -3 1 1 + 0 1. पुट करून आपण हे फाइंड आउट केलं बघा. कंप्लीट झाल्या आपल्या, कंप्लीट झाल्यात 6 स्टेप कंप्लीट झाल्या ना. आता कुणाला 1 बनवायचं सांगा, 2 ला 1 बनवायचं. कुणाला 2 कुठल्या रो मध्ये सांगा, थर्ड रो. मग आता बघा रे काय प्रोसेस करायची. चेंज इन R3 येतं व्हॅल्यू. काय चेंज करायचं रे, 2 न डिवाइड करायचं. कुणाला R3 ला. आउटपुट सांगा बरं याचं काय येणार. याचा आउटपुट काय भेटणार आहे मुलांना सांगा रे. चेंज कशामध्ये सांगा पटपट, कशामध्ये चेंज आहे आपला -2 1 0 1 0 0 दॅट इज 5 -3 आणि 1. चेंज कशामध्ये सांगा आता, राईट. मध्ये R1 R2 लिहून टाका. R1 किती 1 0 -1 0 1 2, राईट. R1 R2 ऍज इट इज मुलांना. चेंज आपला कशामध्ये R3 मध्ये चेंज आहे. करेक्ट आहे. काय चेंज आहे सांगा बरं, कशाने डिवाइड करायचं 2 ना.
हा 0 0 2 न डिवाइड केल्यावर किती आला 1. अरे हा बरोबर आहे. इकडे पण डिवाइड करावं लागेल ना आपल्याला. इकडे काय येणार 5/2. सांगा इकडे 2 न डिवाइड करा. 5/2 3/2 आणि 1/2 आली व्हॅल्यू. राईट. चला आता दुसरे दोन ऑपरेशन सांगा. मला सांगा R1 ची व्हॅल्यू किती आता -1 आहे ना, आणि R3 ची व्हॅल्यू पण हे 2 0 बनवावं लागतील का नाही? हे 2 0 बनवावं लागतील का नाही आपल्याला? आता सांगा काय प्रोसेस करायची. दोन्ही ऑपरेशन एकदाच अप्लाय करू शकतात का बरं? दोन वेगवेगळ्या रो मध्ये चेंजेस आहेत. चेंज इन R1 प्लस R3 गेला, -1 प्लस 1 काय बनणार 0. पुन्हा चेंज इन R2. सांगा बरं. R2 मायनस काय करायचं आपल्याला 2R3. पण R2 ची व्हॅल्यू किती आपली 2 मायनस 2 टाइम्स ऑफ R3 ची व्हॅल्यू किती 1. 2 मायनस 2 0 बनतं ना. सांगा 1 प्लस 0. R1 कुठला हा, R3 कुठला हा, 1 प्लस 0 किती आला 1 येतो. कुठं लिहायचं आपल्याला फर्स्ट रो मध्ये. पहिला आधी सेकंड मध्ये पण चेंज आहे. थर्ड रो लिहून टाकू आधी आपण. ज्याच्यामध्ये चेंज नाही असा कुठला आहे थर्ड रो मुलांना 0 0 1. 0 प्लस 0 0 आलं व्हॅल्यू 0 0 व्हॅल्यू आली. राईट. आणि थर्ड किती तर -1 प्लस 1 हा पण 0 बनला. सांगा आता इथला R1 इथला R3 याला ऍड करायचं. 1 मायनस 3/2 2 मायनस 3 -1/2 आला. किती आला दुसरा -1/2. तिसरा सांगा आता 0 प्लस 1/2 1/2 आला. इथला 2 -3/2 आणि 1/2 ऍज इट इज. सो आता सेकंड कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. फर्स्ट कम्प्लीट झाला आपला, सेकंड कॅल्क्युलेट. R2 मायनस 2 R3. R2 ची व्हॅल्यू सांगा. R2 0 आहे, R3 पण 0 आहे. किती येणार 0. इथं R2 1 आहे, R3 0 आहे 1 येणार. इथं R2 किती आहे 2 आहे, R3 1 आहे. 2 मायनस 2 किती येणार इथं 0 येणार. समजतंय का? इथं काय करायचं मुलांना. व्हॅल्यू किती आहे 2 आहे, -2 टाइम्स ऑफ R3 किती 1. थर्ड एलिमेंट इथला आपला 0 बनून गेला. राईटला अप्लाय करायचं आता. राईटला सांगा बरं कसं होणार आता, काय होणार आपल्याला. R2 ची व्हॅल्यू किती आपली 1 आहे आणि R3 किती मुलांना 5/2 बरोबर आहे. सांगा बरं या ठिकाणी R2 ची व्हॅल्यू किती आली 1. R2 ची व्हॅल्यू किती 1. राईट. आणि -2 टाइम्स ऑफ R3 किती आपला 5/2. R3 किती 5/2. हा 2 2 कॅन्सल झाला. किती आला मग 1 - 5 किती आला -4 आलं. सेकंड सांगा आता. R2 ची व्हॅल्यू किती आपली 0 आणि R3 किती -3/2 बरोबर आहे. इथं मला सांगा 0 -2 टाइम्स ऑफ R3 किती आपला -3/2 ना. R3 किती, मग याच्यामध्ये 2 2 कॅन्सल झाला का नाही, मायनस मायनस पण कॅन्सल झाला. आन्सर किती आला 3 आला आन्सर. सिमिलरली पुढे सांगा रे मुलांनो. R2 किती आपला 0 -2 टाइम्स ऑफ R3 किती 1/2. 2 2 कॅन्सल झाला. आन्सर किती आला -1. मग याला मी असं लिहू शकतो अरे शॉर्ट मध्ये A इंटू A इनवर्स. काय लिहायचं मुलांनो, ए नाही कुठला भेटला, आयडेंटिटी भेटला का नाही. काय येणार इथं I इंटू A इनवर्स. I इंटू A इनवर्स. I इंटू A इनवर्स इक्वल टू काय घेतलं सांगा. हा व्हेरी गुड मुलांनो. आणि इक्वल टू हे लिहून टाका डबल सगळं अशा टाइप मध्ये. एक क्वेश्चन बाकी एक्सरसाइज मधला, तो कम्प्लीट करायचा आहे. उद्या ऍप्लिकेशन घेतले जातील. फर्स्ट आणि सेकंड एक्सरसाइज मध्ये काही डाऊट असेल तर बघा, तो उद्याच्या लेक्चर मध्ये विचारा. उद्या ऍप्लिकेशन होईल, परवा दिवशी मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जे पण गरजेचं आहे ते सगळं तुमचं पुढच्या लेक्चर मध्ये घेतलं जाईल. पहिले बेसिक सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील तुमचे.
ठीक आहे, ओके मुलांना.